नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे टॉपर्स कट्टामध्ये. महावितरणकडून एक सगळ्यात मोठा आपल्याला सरप्राईज आलेला आहे की विद्युत सहाय्यकची भरती आलेली आहे 5347 जागांसाठी. ठीक आहे. आता याला इलेक्शनच्या अगोदरचं आपण चॉकलेट आपल्या भाषेत म्हणू शकतो किंवा अजून जे काही असेल ते. पण ही भरती आलेली आहे. आता ही भरती यांनी टेंटेटिव्ह जानेवारीत फॉर्म आणि पुढे दिलेलं आहे. इलेक्शन आहे, त्यामुळे प्रॉबॅबली ही भरती पुढे जाऊ शकते. ज्या टाईमलाईन दिली आहे त्यात नाही होऊ शकत. परंतु आता आपण बाकी सर्व बाबींचा विचार न करता ॲडव्हर्टाईजमध्ये काय आहे ते बघूया. कारण ॲडव्हर्टाईजमध्ये एक सर्वात महत्त्वाचं सरप्राईज आलेलं आहे. तर विद्युत सहाय्यक 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला तंत्रज्ञ या पोस्टवर, टेक्निशियन या पोस्टवर ते सामावून घेतात. जाहिरात क्रमांक आहे 6/2023. टोटल जागा 5347 टोटल जागा आहे, ज्यात ओपनच्या 2081, इतर मागासवर्गाच्या 895, अनुसूचित जातीच्या 673, अनुसूचित जमातीचा 491, त्यानंतर NTच्या टोटल अ, ब, क, ड मिळून एवढ्या जागा आहेत. तर अशा प्रकारच्या जागा आहेत. त्यानंतर इतर मागासवर्गाच्या EWSच्या ज्या आहे, आर्थिक दुर्बल घटक, त्यांच्या 500 जागा आहेत. पण याचा जे हॉरिझॉन्टल आरक्षण आपण ज्याला म्हणतो, आडवं, तर यामध्ये हे बघा, ओपन जनरल ओपनसाठी जे कोणी असतील ते या आरक्षणासाठी लागू असेल. महिला या दोन्ही याच्यासाठी. नंतर खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि शिकाऊ उमेदवार म्हणजे ॲप्रेंटिससाठी एवढ्या जागा आहेत टोटल. आता ॲप्रेंटिसच्या एवढ्या जागा आहेत, त्यात तुमची कॅटेगरी कोणती आहे ते असं तुम्हाला बघायचं. समजा तुमची अनुसूचित जाती असेल तर एवढी तुमच्या 67 जागा आहे. इतर मागासवर्ग असेल तर 90 जागा आहे. ओपन असेल तर 208. ओपनला तर बाकी सर्व पण लागू होतात, पण ओपनच्या 200. म्हणजे अशा प्रकारे टोटल जागा आहेत. सगळ्यात अगोदर शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता काय आहे की तुमची 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा. माध्यमिक शालांत परीक्षा इथं 10+2 दिलेलं आहे, तर याचा अर्थ असा नाही की 12वी पाहिजे, आपल्याला 10वीच पाहिजे. 10वीच आवश्यक आहे. माध्यमिक शालांत मागितलं आहे त्यांनी. 12वी म्हणजे उच्च माध्यमिक होतं. ठीक आहे. त्यानंतर ITI. ITIमध्ये 2 वीजतंत्री आणि तारतंत्री म्हणजे वायरमन आणि इलेक्ट्रिशियन हे दोन्ही पाहिजे. तुमचं NCVT किंवा SCVT या दोन्ही याच्यापैकी तुमचं असलं तर चालेल. काही जणांकडे SCVTचे पण सर्टिफिकेट असतात आणि काही जणांकडे NCVTचे असतात. वयोमर्यादा 27 वर्ष आहे, पण वेगवेगळ्या कॅटेगरीला वेगवेगळं एज लागू राहील. तर ते बघू शकतो आपण. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपल्याला माहीतच आहे, 2, 3, 4, 5 वर्ष. आता आहे मानधन जे 2019च्या ॲडच्या विद्यार्थ्यांना दिलेलं होतं तेच मानधन आहे. 15,000, 16,000 आणि 17,000 3 वर्षासाठी. आणि 3 वर्षानंतर तुम्ही जेव्हा परमनंट व्हाल तेव्हा तुमचं 25,880 बेसिक पेमेंट राहील. त्याच्यावर वेगवेगळे भत्ते लागतील आणि हा तुमचा ग्रेड पे राहील तेव्हा. ठीक आहे. तर ही तुमची वेतन श्रेणी राहील ज्यावेळेस तुम्ही परमनंट व्हाल त्यावेळेस. आता अजून एक मुद्दा असा की ॲड तर आली आहे, पण अजून अर्ज भरायचं काही आलेलं नाही. ते जानेवारी 2024 आता त्यांनी दिलं आहे. जानेवारी म्हणजे उद्यापासून जानेवारी लागणार. तर जानेवारी महिन्यात म्हणजे येतील 10-15 दिवसात URLची लिंक येईल. तिथून 20 दिवस फॉर्म भरायला देतील ते. आणि त्याच्यानंतर त्यांची बॅकएंडची प्रोसेस होईल. फेब्रुवारी-मार्च असं त्यांनी दिलेलं आहे एक्झामचं, ते बघूया आपण. ऑनलाईन एक्झाम साधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च 2024मध्ये होईल. आता या अगोदर कसं होतं की डायरेक्ट 10चे जे मार्क असतील तुमचे त्या बेसिसला जॉब मिळत होता हा. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. विद्युत सहाय्यकसाठी पण आता एक्झाम होणार. त्यामुळे ज्यांचा अभ्यास आहे त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही. मार्चमध्ये साधारण दिलेलं आहे. आणि आपल्या ट्रान्समिशनची जी काही ॲड आहे विद्युत सहाय्यकची, त्याचं पण एक्झाम तेव्हाच दिलेली आहे, फेब्रुवारी-मार्च. तर आपल्याला बघायला मिळेल की एकाच अभ्यासात आपले दोन्ही टार्गेट क्लिअर होत आहे. आता आरक्षणचे जे काही आहे वेगवेगळे कोर्टात किंवा वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये त्याच्या इथे दिलेलं आहे. OBCमध्ये महाराष्ट्र राज्याचं एक दिवास प्रमाणपत्र, OBC नाही सर्वांसाठीच, आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. आता ॲप्रेंटिसच्या तर स्पेशल जागा आहे, त्यामुळे मार्कांचा काही प्रश्न येत नाही. आता ॲप्रेंटिस सर्टिफिकेट जे आहे ते 29/12/2023च्या अगोदर झालेलं असावे. आणि BTRI कडून जे प्रमाणपत्र मिळते ते तुम्हाला या तारखेच्या अगोदर असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. जर असेल तर तुम्हाला ते मिळेल ॲप्रेंटिसचं रिझर्वेशन. त्यानंतर स्पोर्टचं रिझर्वेशन आहे, दिव्यांगासाठी आहे, माजी सैनिक, हे आपल्याला नेहमीचंच आहे, माहीत आहे, वाचून घेऊ शकता. आता निवड पद्धती, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, निवड पद्धती. ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे. जनरल आपली नेहमी एक्झाम होते. तुम्ही पारिशांचा एक्झामचा जो अभ्यास करत आहे तोच अभ्यास तुम्हाला इथे कामी पडणार आहे, काहीही वेगळं नाही.
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज. आपल्याला जे पुस्तक दिलेलं आहे त्र्यंबक वाघमारेचं ते पूर्ण वाचायचं. 50 प्रश्न आणि 110 गुण राहील. त्यानंतर रिझनिंग 40 प्रश्न 20 मार्क, ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क, असं टोटल 150चा मार्कांचा पेपर राहील आणि 130 प्रश्न राहील. त्याचसोबत आपल्याला एक नवीन गोष्ट अजून आहे की 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 0.25%. हे पण तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग. या ॲडच्या रिलेटेड काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. आता महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्य, म्हणजे आपण ज्याला आउटसोर्सिंग म्हणतो, तर आउटसोर्सिंगवाल्यांना इथे एक रिझर्वेशन असं दिलेलं आहे त्यांनी. रिझर्वेशन नाही म्हणू शकत आपण त्याला, एक सूट दिलेली आहे की त्यांचा जेवढा अनुभव असेल जेवढ्या वर्षाचा त्यांना प्रतिवर्ष 2 गुण, याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरिता 10 अतिरिक्त गुण देण्यात येणार. म्हणजे त्यांना 90 मार्क मिळाले आणि त्यांचा 5 वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना 100 मार्क मिळाले असं ते ग्राह्य पकडणार. पण त्यांना त्यांची कालावधीची नोंद ऑनलाईन फॉर्ममध्ये पण भरावे लागेल आणि त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. तुम्हाला ते प्रमाणपत्र तुमच्या कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा महावितरणकडून मिळून जाईल. आता उमेदवारांना 150 पैकी प्राप्त गुणांचे रूपांतर 90 गुणात करून त्यामध्ये बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे 100 गुणांपैकी एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येईल. पण हे दिलेलं आहे की बाह्यस्रोत कंत्राटी कामगाराचं, पण आपले जे 150 गुण राहतील त्याचं 90मध्ये ते कन्वर्ट केल्या जाईल, म्हणजे कंत्राटी कामगारासाठी. यानंतर आहे अर्ज करण्याची पद्धत. आता अर्ज करण्याचं काय काय आहे ते ॲप्लिकेशन चालू झाल्यावर येईलच, आपले ला माहीतच पडेल. सध्या तर काही नाही आहे, फक्त तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतील ते सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, ते महत्त्वाचं आहे. जानेवारी 2024च्या याच्यात, म्हणजे मला वाटतं 10 ते 15 दिवसात ते वेबसाईटला येऊन जाईल फॉर्म भरायचं. त्यानंतर आता ऑनलाईन परीक्षा कुठे आहे, त्यांनी प्रायमरी हे ठेवलेले आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे. पण जर त्यांना रिस्पॉन्स जास्त मिळेल तर जे काही अजून छोटे जिल्हे आहेत तिथे पण ते ठेवणार. आणि आपल्याला माहिती आहे 5,500 जागा आहे तर फॉर्म जास्त येणारच. परीक्षा शुल्क चांगलं आहे, तलाठीसारखं 800 रुपयाचं परीक्षा शुल्क नाही आहे. 800,000 रुपये, 250 रुपये प्लस GST, म्हणजे साधारण 300 रुपये असेल असं आपण समजून जाऊ ओपन कॅटेगरीसाठी. आणि 150 रुपयाच्या जवळपास राहील OBC, SC, ST, अनाथ सगळ्यांसाठी. त्यानंतर डोमिशियल असणं आवश्यक आहे, हे तर माहीतच आहे आपल्याला. त्यानंतर तुम्हाला मराठी येत असलं पाहिजे, तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, किंवा म्हणजे आपल्या 10वीच्या याच्यावरच असते महाराष्ट्रातले जे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी. पण काही ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे एखाद्या पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले, महाविद्यालयाचे किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र द्यावं लागेल. त्यानंतर 50% जाहिरातीमध्ये 50% प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. की आता 5,300 जागा आहेत, 5,350 समजा, आपण 5,500 जरी पकडले यायला 5,500, तर जी वेटिंग लिस्ट आहे ती 2,600च्या जवळपास राहणार. 2700च्या जवळपास, 2600 ते 2700च्या जवळपास वेटिंग लिस्ट राहणार. आणि ती वेटिंग लिस्ट जे जॉईन होणार नाही. आता काय होणार ना, जर पारेषणचा निकाल नंतर लागला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर वितरणमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे, ज्यांनी जॉईनिंग केलं आहे, पण पारेषणमध्ये लागलं तर ते पारेषणला जातील आणि इकडच्या जागा खाली होतील. त्यामुळे या ॲडमध्ये वेटिंग लिस्टचं खूप महत्त्व आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.